विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तो कामनी मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल भगवान श्री शंकराच्या पदकमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी शिवरात्री महोत्सवाच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा नामसप्ताह आणि त्या नामसप्ताहातील माझ्याकडं आजची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळीच्या वतीनं माता भगिनीच्या आणि कारभारी मंडळीच्या मर्जीतून आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण तसे परमार्थामध्ये कार्यरत असलेले फपाळे सर यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग जवळजवळ बऱ्याचशा मंडळीला परिचयाचा असलेला अभंग आहे, सोपा अभंग आहे आणि या अभंगामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबरायनं महाराष्ट्राला परमार्थाचा प्रायमरीचा धडा दिलेला आहे. पहिलीच्याही वर्गाच्या अगोदर अंगणवाडीतला धडा दिलेला आहे आणि तो धडा म्हणजे पाय पडण्याचं साधन सांगितलेलं आहे. संतांच्या पायावरती माथा टेकवण्याचं साधन, सोपं साधन सांगितलेलं आहे. पण फलित रूप असलेलं मोठं साधन आहे. दिसायला बारीक असलं तरी असायला खूप मोठं आहे. जसं ज्ञानोबरायच्या परिभाषेत जर बोलायचं ठरलं तरी बिंब तरी बचकेची येव
ठोकडे, परी प्रकाशा त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्य जसा दिसायला बारीक असला एवढा ह्याला पचक पचक म्हणते बरं का, आपल्या मराठीमध्ये ह्याला पचक म्हणते. आणि इथून अशा गोल ह्याच्यामध्ये ज्याची मान बसते त्याला पचाकण्या म्हणते. एवढ्यातच मान ज्याची बसते त्याला पचाकण्या म्हणते. मराठीतले शब्द आहेत, जुने ग्रामीण शब्द आहेत, शहर मधल्या लोकांना हे कळणार नाही. तर असं बचके एवढं म्हणजे एवढंच बसल असं सूर्य बिंब दिसतं आपल्याला, पण तीन भुवनालाही प्रकाश त्याचा उरून शिल्लक राहतो. तसं साधू संतांचे शब्द दिसायला बारीक असले तरी असायला खूप मोठे असतात महाराज, कारण ते गगनाला गवसणी घालू शकतात. म्हणून साधे नाही, दिसायला बारीक आहेत पण असायला त्याचा विस्तार खूप मोठा आहे. तसं पाय पडणं ही साधना सोपी आहे, लहान आहे, पण तिचं फल पाहिलं तर खूप मोठं आहे. आणि मी जाता जाता सांगून जातो, जगाच्या पाठीवर 2000 धर्म येतात, पण एकाही धर्मामध्ये पाय पडायचं शिकवलेलं नाही. फक्त वारकरी संप्रदायातच पाय पडायचं शिकवलं. आणि पाय पडायचं शिकवलं म्हणजे योग्य साधना दिली. म्हणून साधू संतांनी सांगितलं, महाराज पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आता पंढरीचे लोक म्हणजे बडवे उत्पात नाही बरं का, तुम्ही समजताल ते खरं म्हणजे ते बडवेत का त्या बच्या ऐवजी भ लावायचं. ज्यांना व्याकरण कळत असेल त्यांच्यासाठी बोलतो, कारण माझ्या तोंडानं उगाचच वाचा विटाळीत नाही महाराज आहे. म्हणून पंढरपूरचे बडवे उत्पात नाही. तर पंढरीचे लोक म्हणजे कोण आहेत? पंढरीच्या लोका, तर तुम्ही आम्ही पंढरीचे लोक आहोत. कशावरून आम्ही लोक पंढरीचे आहोत? तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सासर घरी मुलगी राहते, पण ती सासरच्या लोकांसाठी राहते का माहेरच्या लोकांसाठी राहते? माहेरच्या लोकांसाठी राहते. आणि मरेपर्यंत तिला माहेर प्रिय असतं महाराज. तिची तार, तिची नाळ, तिची हृदयाची संवेदना सगळं माहेराशी जोडलेलं असतं. म्हणून माहेर शब्द उच्चारला की तिला आनंद होतो आणि तिची ओळख सगळी माहेराहून असते. म्हणून मी जाता जाता एक महत्वाचा सिद्धांत तुम्हाला सांगतो महाराज. ती माहेरासाठी जीवन जगते आणि माहेरासाठीच मरते. ती म्हणत असते की मरेपर्यंत माहेराचं नाव मोठं करण्याकरताच मी इथं राहणार आहे. माझ्या बापाचं माझ्या माहेराचं नाव मोठं करण्याकरता राहणार आहे. आणि ती मेल्याच्या नंतर तुम्हाला जर भाव कळत असले, फेस रिडिंग, चेहरा वाचन जर कळत असला महाराज, तर ती मेल्याच्या नंतर लोक लवकर तिला उचलीत नाहीत. म्हणतात की अजून तिच्या माहेरचे लोक आलेले नाहीत. माहेरचे लोक आल्यानंतर तिला स्नानाला उचला, तोपर्यंत राहू द्या. कुठपर्यंत आलेत? अजून 5 किलोमीटर राहिले, 15 मिनिटात 10 मिनिटात येते. थांबा जराशी. थांबल्यानंतर माहेरची गाडी आली आणि लोक आले
की लोक म्हणतात आले आले लोक आले, तिच्या माहेरचे लोक आले. तुम्हाला जर कळत असेल आणि बारकाव्याचं जर तुमचं दिग्दर्शन असेल तर मेलेल्या माणसाचा प्राण 13 दिवस त्याच ठिकाणी असतो, फिरत असतो. त्या प्राणाचा परिणाम महाराज मेलेल्या स्त्रीचा चेहरा सुद्धा प्रकाशित होतो माहेरचे लोक आल्यानंतर. हे माझं कीर्तनात ऐका, बारकाव्यानं बघा तुम्ही. जोपर्यंत माहेरचे लोक आले नाही तोपर्यंत मेलेल्या स्त्रीचा सुद्धा चेहरा मलिन दिसतो, म्लान दिसतो. माहेरचे लोक आले की त्या चेहऱ्यावरती वेगळा रंग फुलतो महाराज. मेलेल्या प्रेताला सुद्धा तिला माहेरची आठवण होते, हाडामासापर्यंत माहेर भिडलेलं असतं. तसे आम्ही पंढरपूरचे लोक आहोत म्हणजे आमचं माहेर पंढरपूर आहे. पंढरपूर माहेर आहे. माझी माहेर पंढरी, माझी माहेर, माझी माहेर पंढरी, माझी संतांनी सांगितलं महाराज, जाई नगी माय या पंढरपुरा भेटे माहेरा आपुले. म्हणून आपलं माहेर पंढरपूर आहे आणि आमचा बाप पांडुरंग आहे. पांडुरंग आणि रुक्माबाई आमची आई आहे. म्हणून आमचं माहेर ते असल्यामुळं आम्ही तिथले लोक आहोत. म्हणून पंढरीच्या लोका नाही आले. सासर घरी मुलगी अभिमान धरून राहत नाही, नम्रतेनं वागते, नम्रतेनं वागते. तिचं माहेर किती चांगलं आहे आणि तिच्या बापाची खानदान किती मोठी आहे हे पाहायचं असेल तर मुलगी जर करा लोकांच्या पाय पडली, आलेल्या त्याच्या सासूच्या मैत्रिणीच्या जरी पाय पडली तरी ती मैत्रीण म्हणत असते, ठकुबाई तुम्हाला सून मिळाली बाई फार चांगली. आणि तिच्या पाय पडल्यामुळं ती नम्रतेनं वागते. किती नम्रतेनं वागते तर आईला अरतुर बोलते, भावाला अरतुर बोलते, भाऊजाईला अरतुर बोलते. पण सासर घरी गेल्यानंतर ननंदेच्या ईदवर कारट्याला आवाजाव बोलते का नाही बोलत? ननंदेच्या ईदवर कारट्याला आवाजाव बोलते. इतकी लोन चोपून वागते. आणि सगळ्या सासरच्या लोकाला लहान जरी असले दीर भाई तरी पाय पडते. आणि गावातल्या सगळ्या लोकांना ती सासूबाई म्हणते. तिच्या सासूच्या वयाच्या जेवढ्या असत्या त्यांना सासूबाई म्हणते. ही नम्रता तिच्या ठिकाणी आली. तसं आम्ही पंढरपूरचे लोक असल्यामुळं, माळकरी लोक आम्ही, ते माहेर असल्यामुळं, इकडं सासरला असल्यामुळं आम्ही पाय पडायचं शिकावं महाराज. मी आता नवीन मुली तर इथं नाही तर कोणी, पण नवीन असलेल्या मुली नांदायला जाणाऱ्या, इथं नांदायला नवीन आलेल्या, त्यांना एवढंच सांगतो की तुम्हाला काम करण्याची जास्त गरज नाही. तुम्ही किती 10 वाजता उठलात तरी हरकत नाही. फक्त नाही म्हणजे आताची पहाट कळती झाली म्हणून. पूर्वी येडी पहाट 4 वाजताच व्हायची, आता कळती झालेली पहाट आहे म्हणून 10 वाजता उठलात तरी हरकत नाही. फक्त उठल्यावर एकच काम करायचं, सासूच्या सासऱ्याच्या नवऱ्याच्या पाय पडायचं. ती म्हातारी गल्लीमध्ये भूक लागूस तर 1 वाजूस तर सांगल की माझी सून आहे बाई म्हणेन, आमच्या गावातली पहिली 1 नंबरची सून आहे, असं तिला अभिमान वाटेल. कारण आता सुनाची लाड आहेत महाराज, सासूची नाही. पूर्वीच्या काळात सासूचा जमाना होता, आता सुनाचा जमाना आहे महाराज. म्हणून पूर्वीच्या काळात वयाच्या 5व्या वर्षी लग्न व्हायचं म्हणून सासूचा दाब सुनावर पडायचा.
आता तसं नाहीये. आता सून आलेली असती ताकदीच्या रगीत आणि सासू गेलेली असती पांघरायच्या रगीत. रगीत अशा दोन्हीकडे, पण एकीकडे ताकदीची आणि एकीकडे पांघरायची. आता दुपारच्या पाण्यात जिला थंडी वाजते ती काय करीन, तिची काय टाप आहे. हो, म्हणून मी एकच गोष्ट सांगतो की प्रिय व्हायचं असेल आणि माहेरवरून आल्यानंतर माहेरचं नाव मोठं करून सासरचं जर सुखी समाधानी जीवन आणि संसार जगावा असं वाटत असेल तर पाय पडावं. तसं आम्ही पंढरपूरचं आमचं माहेर असल्यामुळं आम्ही खानदानी लेकी येतात. भगवान परमात्म्याच्या आम्ही खानदानी लेकी येतात, त्याच्यामुळं आम्ही कुणाच्याही पाय पडावं, माळकऱ्याच्या पाय पडावं, कुणाच्याही म्हणण्यापेक्षा माळकऱ्याच्या पाय पडावं. म्हणून आपल्यामध्ये परंपरा आहे, विना ज्यांनी घेतला हो त्याचा अधिकार कसाही असू नाही तर नसो, पण अभ्यासू आणि आचरणशील कीर्तनकार असला तरी पहिल्यांदा विनेकऱ्याच्या पाय पडतो मला. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, बाप कीर्तनकार असेल आणि मुलगा गायक असेल आणि मुलानं जर विना घेतलेला असेल तर बापानं मुलाच्या पाय पडावं असं शास्त्र आहे आमच्या वारकरी संप्रदायाचं. बापानी मुलाच्या पाय पडावं म्हणून ही पाय पडण्याची परंपरा वारकरी संप्रदायात आहे. आणि पाय पडणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, श्री संताची माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरणावरती. श्री म्हणजे कुणाला म्हटलं जातं? आपण आपल्या नावाच्या पाठीमागे श्री लावतो बघा, पण आपल्या पाठीमागे श्री लावण्याच्या अधिकाराचे आपण नाही. तर श्री कुणाच्या लावावं? श्री शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी, आणि जो लक्ष्मीचा पती आहे भगवान परमात्मा त्याला श्री लावला जातो. येश श्री औदार्य. ऐकणे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी वस्ती देत मनोमी तो भगवंतो. असं वर्णन केलेलं आहे. तो भगवान परमात्मा आहे, श्रीचा पती आहे, लक्ष्मीचा पती आहे, म्हणून त्याला श्री लावायचं त्याने देवानी. आणि त्यानंतर भक्त तिची मुलं आहेत, लेकरं आहेत. लक्ष्मीचे आम्ही लेकरं आहोत म्हणून साधू संतांनी श्री लावायचा असतो. आपण श्री लावायचा नाही महाराज, पण उगीच फुकट मोठेपणा घेते. आणि काही काही ना एकदा श्री लावल्यावर पोट भरत नाही. श्री श्री एवढं डबल. हो, एकदा श्री लावल्यावर त्याचं भागत नाही म्हणून श्री श्री अशी लावतो. काही काही तर फार अवघड गोष्टी येतात. पदवीला नावाला लोक भुकेलेले तर खूप. आता एकदा ह भ प ही पदवी लावल्यावर महाराजांनी तितक्यात भागून घ्यावा ना. थोडी पदवी का मोठी महाराज? ह भ प ही फार मोठी पदवी आहे, पण काही लोकांना त्या ह भ प लावून त्यांचं भागत नाही म्हणून ते गु लावून घेतात. काय लावून घेते? आता गु लावून चांगलं नाही महाराज. गु लावून घेते म्हणजे गुरुवर्य, गुरुवर्य. आणि मग तितक्यावर ते भागलं नाही तर पुन्हा पू लावून घेते. गुरुवर्य परम पूज्य, आणि ते पूज्यच असते. पण ते पूज्य लावून घेतात असं. एवढ्या पदव्या. काही ते श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, हो दयाळू, हो काय काय पदव्या आहेत महाराज. 1.5 हाताची लाईन होती अशी पदव्यांची त्यांनी. हो काहीच येत नाही पण पदव्या मोठ्या. समोरची माणसं हापकून गेली पाहिजेत त्या पदव्यानच नुसतं. हो असं
आता बघा ना, केवढे भागवताचार्य झालेत महाराज, रामायणाचार्य झालेत, कुठं पदव्या मिळतात त्यांची त्यालाच माहिती बाबा. भागवताचार्य म्हणजे श्रीमद भागवत एवढ्या शब्दाचा अर्थ सांगता येत नाही, त्याच्यातले 18,000 श्लोक तो सोडाच, पण श्रीमद भागवत याचा पदच्छेद आणि अर्थ विचारला तर सांगता येत नाही. पण भागवताचार्य काही तर मी पाहिले महाराज, ऊस तोडी करता 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 भागवत ऐकले आणि भागवताचार्य झाले ते. हो, फार अवघड गोष्ट. जाऊ दे, मी हे करीत नाही. नम्रता आणि त्याच्यामध्ये श्री शब्द आहे, तो लक्ष्मी वाचक आहे, म्हणून श्रीमंत असा शब्द आहे. श्रीमंत कुणालाही लागत नाही महाराज, भगवंताला आणि संताला श्रीमंत लागलं जातं, दुसरे कुणी श्रीमंत नाही. हो, समर्थ नाही, म्हणून श्री संताची असे लक्ष्मीचे पुत्र असलेले, आवडते भगवंताचे पुत्र असलेले ते श्री आहे. आणि त्यांच्या पायावरती माथा टेकायचा सांगितलं. आता माथा कशाला म्हणते ते सांगतो. खेड्यातले लोक आहेत म्हणून सगळ्याचे माथे ठिकाणावर असल्यामुळं माथा लवकर कळल. माथा कशाला म्हणते तर आपल्या गावामध्ये उंच ठिकाणी आणि सुपीक असलेली जमीन असते, त्याला म्हणते आमच्या शिवारातला हा. बरोबर आहे ना? आमच्या शिवारातला हा माथा आहे, उत्तम टिकणारा. तसं ह्या शरीरामध्ये उत्तम पीक जिथं येतं त्याला माथा म्हणते. आता त्याच्यातही इथून वरी माथ्याचं रान, माथेरान इथून असं वरी आहे. तर ते वरी म्हणजे मागल्या बाजूने बी माथा नाही बरं का, मागल्या बाजूनं माथा नाही, वरच्या बाजूनही माथा नाही. वरच्याला टाळू म्हणते आणि पाठीमागच्याला टवळं म्हणते. वरच्याला टाळू म्हणते तर मागल्याला टवळं म्हणते, आणि इकडच्या बाजूने त्याला थोबाड म्हणतात. हे असतं ते थोबाड आणि वरी असतं ते कानफाड. दिल्याशिवाय कळत नाही, रंगविल्याशिवाय कळत नाही की मला कानफाड आहे म्हणून. पुढच्या बाजूनं खालचं आहे ते थोबाड आणि वरी आहे ते नाकाड. मग वरी टाळू खाली नाकापर्यंत, मग माथा कुठून कुठपर्यंत आहे तर तुम्हाला सांगतो. ह्या भोवया म्हणजे माथ्याची खालची शिवय. ही भोवया म्हणजे खालची शिवय, शिवेची सरहद्द आहे. आणि वरून डोक्याचे केस जिथून सुरुवात होते तिथपर्यंत माथा आहे. आता असा काही नाही, समजा शिव ढकलून पलीकडे ढकललेली आहे, थोडा बांध कोरलेला आहे, त्याची वाढलेला शिवार आहे समजायचं. माथ्याचा शिवार सुपीक जमीन असल्यामुळे पुढे सरकीला थोडसा असं बांध फोडणारी लोक असते, तसा काहीचा माथा विस्तारानं पलीकडे गेलेला आहे. भोवया मात्र खालची शिव मात्र कम्प्लीट आहे, सगळ्याची सारखी आहे, फक्त काहीचा वरी सारखलेला असतो. आणि इतकाच माथा आहे महाराज, इतकाच. आणि एवढा संताच्या पायावर ठेवायचा. श्री संताची माथा चरणावरी. आता तो माथाच का टेकायचा तर पहिली गोष्ट सांगतो, माथा का टेकायचा तर माथ्याच्या ठिकाणी कर्म लिहिलेलं असतं. काय असतं? कर्म लिहिलेलं असतं. आणि ते कर्म कशानच बदलत नाही, कशानच बदलत नाही. जगामध्ये उपायच नाही कर्म बदलण्याकरता. हो, ते कर्म देवाला सुद्धा भोगावं लागतं. केले कर्म झाले आणि त्याची भोगा आले. आणि किती बी होनिया गेली, राव रंक मोठमोठाले लोक होऊन गेले, पण त्यांना भोगल्याशिवाय ते कर्म सुटलं नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. सीतेला सुद्धा कर्म आडवा आलं म्हणून रामाचा आणि सीतेचा वियोग घडला. मग देवाला सुद्धा सुटत नाही.
हो भिल्ले विंदिले शारंधर. पाठीमागच्या जन्मामध्ये वाली मारला सुग्रीवाचा भाऊ झाडाच्या आडून बाण मारून. म्हणून त्या कृष्ण भगवान परमात्म्याचं कर्म पाठीमागचं पायाला बाण लागला आणि ते त्या जराव्याधानं झाडाच्या आडून बाण मारला. त्याला वाटलं हरण आहे आणि हरण मी पाहिल्यानंतर पळून जाईल म्हणून त्यांनी झाडाच्या आडून बाण मारला. तो पायाला लागला आणि कृष्ण भगवान परमात्म्याला हा देह सोडावा लागला. ज्यांनी कर्म नियंत्रित केलं, ज्याच्या काळ स्वाधीन आहे आणि ज्याच्या वेळ अधीन आहे, ज्यांनी कायदा केला त्या कृष्ण भगवान परमात्म्याला सुद्धा कर्म सुटलं नाही. पण असा कुणी म्हणत असेल तर ते कर्म कशानच बदलत नाही. ते कर्म फक्त संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंच बदलतं. ते कर्म फक्त संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं. म्हणून वारकरी संप्रदाय हा डोळस आहे आणि डोळस असलेल्या संप्रदायानं तुम्हाला कर्म बदलायचं असेल, प्रतिकूल असलेलं कर्म अनुकूल करायचं असेल तर तुम्हाला संताच्या पायावर डोकं ठेवलं की तुमचं कर्म बदलू शकतं. उजळले भाग्य असं होतं. त्याच्या कपाळावर अक्षर लिहिलेली होती श्री क्षय, अशी अक्षर लिहिली होती. श्री म्हणजे लक्ष्मीचा क्षय होता, अशी अक्षर होती. पण तो सुदामदेव ब्राह्मण भगवंताच्या भेटीसाठी गेला. गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा कृष्ण भगवान परमात्म्याची भेट घेण्याच्या अगोदर गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं. गरुडाचे पायी देवी वेळोवेळा डोई, वेगिया नावा तो हरी मज दिनाते उद्धरी. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुटा. म्हणून हनुमंतरायांनी गरुड दारात उभे होते चौकदार म्हणून, त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. आणि गरुडांनी पाहिलं तर ह्यांच्या कपाळावर स्त्रीचा क्षय आहे, दारिद्र्य. कृष्ण भगवान परमात्मा लक्ष्मीचा अधिपती आणि हे भिक्षापती, आणि दोघा जणांचं मित्रत्व आहे. मग देवाला आनंद वाटावा म्हणून तुम्हाला सांगतो, त्या गरुडानं संस्थेचं प्रोसिडिंग रजिस्टर लिहिलं, ठराव मांडला आणि त्या ठरावाला अनुमोदन हनुमंतरायानं दिलं. आणि कंप्लेट त्यांचं भाग्य बदलायचा पूर्णपणे त्यांनी निश्चय केला. आणि श्री क्षय अशी पाटी होती, अक्षर तीच लावली. यक्षश्री अशी पाटी केली. यक्ष म्हणजे कुबेर, कुबेरासारखी संपत्ती. जसं संगमनेर लिंगदेव गाडी तिकडून येताना संगमनेर लिंगदेव आणि माघारी फिरली की लिंगदेव संगमनेर, ही जशी गाडीची पाटी उलटी केली जाते तशी कपाळावरची पाटी उलटी केली. आणि मग कृष्ण भगवान परमात्मा म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आले आणि मग त्यांनी सही केली.
पण सही केली, पण काहीतरी खाल्ल्याशिवाय सही केली नाही. तेव्हापासून ठरलं की अध्यक्षानं बिना खाता सही करायची नाही, काहीतरी खावंच, त्याच्याशिवाय त्यांनी सही करायची नाही. ही जुनी परंपरा आहे. म्हणून परंपरेला पायी होण्यासाठी कुणी बी लाजायचं नाही. पोटभर हाणायचं. सुदामा ब्राह्मण महाराज किती गोड आहे. कर्म बदललं संतांनी आणि देवाने त्याच्यावर स्वाक्षरी केली. देव भक्ताच्या अधीन असतो. भक्तांनी सांगितलं हे कर्म करा. तुम्हाला गोष्ट सांगतो, भक्तांनी जरी कर्म बदलण्याचा देवाचा प्रयत्न केला तरी कर्म बदलत नाही. पण भक्तांनी जर मनात आणलं, देवाने सहकार्य केलं तर कर्म बदलू शकतं. म्हणून आपल्यावरती कृपा व्हावी याच्याकरता संतांच्या पायावर डोकं ठेवावं, माथा ठेवावा. म्हणून कर्म बदलतं. म्हणून अभंगाच्या पहिल्या
पद्धतीने. आणि ह्या सगळ्या भक्तांनी माथा पायावर ठेवल्यानंतर कर्म का बदललं? त्याचं कारण आहे, तुम्ही कधीच भागवतात कशातच ऐकलेली न कथा ती सांगतो. सुदामदेव ब्राह्मण ज्यावेळेस कृष्ण भगवान परमात्माने हे सगळेजण संदीपनी महर्षीच्या आश्रमामध्ये विद्यार्जन करत होते, त्यावेळेसची गोष्ट आहे. त्या परिसरामध्ये एक ब्राह्मणाचं कुटुंब होतं आणि त्या ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये 8 दिवस झालं चूलच पेटलेली नव्हती. लेकरं बाळण घरातले पती पत्नी दोघही उपाशी होते. 8 दिवस बिना अन्न पाण्याची, नुसत्या पाणी पिऊन ते उपाशी राहिलेले होते. अन्नच मिळालं. ते भिजवलेले हरभरे सकाळच्या परी लेकराला खाऊ घालावेत म्हणून तिनं असे वाल्या फडक्यामध्ये वरी अडकून ठेवले कोकीला. आणि ठेवल्यानंतर त्या दिवशी त्यांच्या घरी डाका पडला. चोर आले आणि त्या चोराला असं वाटलं की मोहराच वरी बांधून ठेवलेल्या आहेत, म्हणून त्या चोराने ते हरभऱ्याचं गाठोडं पळवलं. आणि पळवल्याच्या नंतर ते त्या बाईच्या लक्षात आल्यानंतर 8 दिवसानंतर माझ्या लेकराच्या तोंडातला घास ज्यांनी नेला त्याला तिने शाप दिला की जन्मभर तो दारिद्र्य राहील. 18-20-360 18-20 दारिद्र्य नाही तर 18-20 म्हणजे 18 × 20 बरोबर 360 त्याचं उत्तर येतं. वर्षाचे सगळे दिवस त्याच्या घरात दारिद्र्य राहील असा शाप दिला तिने. आणि मग ते हरभरे घेऊन ते पळायला लागले चोर. पण पुढे त्यांना पोलीस दिसले, शिपाई दिसले, राजशिपाई दिसल्यानंतर त्यांना वाटलं ह्या सगळ्या मोहरा त्यांच्या ताब्यात जात्याला, म्हणून त्याच्याकरता त्यांनी ते मोहरा म्हणून हरभऱ्याचं गाठोडं होतं ते संदीपनी ऋषीच्या आश्रमात फेकून दिलं. आणि कोपीत फेकून दिल्यानंतर ते संदीपनी ऋषीच्या पत्नीने उघडून पाहिलं तर भिजलेले हरभरे होते. मग तिला वाटलं की आता कृष्ण, सुदामदेव आणि बलराम दादा हे सरपण आणण्याकरता शेतात चाललेले आहेत, त्यांना काहीतरी खायला नाश्त्याला द्यावं म्हणून तिनं त्याला तेल मीठ लावलं आणि ते हरभरे सुदामदेवाच्या जवळ दिले. सगळ्यात मोठा तू आहेस, सगळेजण भाऊ मिळून खा. सगळेजण मिळून खा म्हणल्यानंतर ते हरभरे घेऊन गेल्याच्या नंतर ते हरभरे सुदामदेवानं सोडले. सगळ्याला मोठमोठ वाटून द्यायचे. पण लक्षात आलं की ते हरभरे पाहिल्याबरोबर त्या हरभऱ्याचं पूर्वकर्म पाहिलं आणि जे हे हरभरे खातील त्यांना 18 दारिद्र्य प्राप्त होईल. 18-360 दिवस त्याला दारिद्र्य प्राप्त होईल. आणि मग जर मी कृष्ण आणि बलराम दादाला हे हरभरे दिले आणि देव जर दारिद्र्य झाला तर या समाजाचा संसार कसा चालेल? आणि भक्ताची कशी व्यवस्था लागेल? म्हणून माझा भगवान परमात्मा लक्ष्मीचा पती आहे, तो श्रीमंत राहायला पाहिजे. त्याच्याऐवजी मीच हे दारिद्र्य भोगतो म्हणून ते हरभरे त्यांनी एकट्याने खाल्ले महाराज. आणि एकट्याने खाल्ल्यानंतर त्यांना इतकं दारिद्र्य प्राप्त झालं की त्या ब्राह्मणाला तरी 8-8 दिवस चूल पेटली नाही. यांची तर महिना 1.25 महिना चुलीवर काहीच नाही. एखादा शीत मिळाला तर तो भिक्षेकऱ्यानं मागून घेतला, पण पोटाला आड्या देऊन पडले ते सुदामदेव ब्राह्मण. आणि मग कृष्ण परमात्म्याच्या भेटीला गेल्याच्या नंतर कृष्ण हा दयाळू असल्यामुळं भावाभावाला इस्टेट सारखी असते महाराज. ओरपाटी लहान्या भावाला मोठ्या भावानं वाटणी करायची आणि मोठ्या भावाला इस्टेट लहान असते, लहान्याला मोठी असते. सुदामदेव माझा लहान भाऊ आहे, मला सोन्याची नगरी आहे द्वारका नगरी. माझ्या भावाला सुद्धा सोन्याची नगरी पाहिजे, कारण माझ्यासाठी त्यांनी दारिद्र्य गटागटा घोटलं, दुःख ज्यांनी स्वतः घोटलं, मला सुख देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्याच्या भक्तीची जाण होती कृष्ण परमात्म्याला. म्हणून महाराज मुठभर पोहे खाल्ले, त्याचं कर्म सगळं हिसकावून घेऊन स्वतः महाराज कर्म अकर्माच्या घेतल्या कवळी, संचित प्रारब्ध तेही भक्षिले समूळी. असा भगवान परमात्म्यानं खाऊन टाकलं आणि आपल्या भावाला मोठेपणानं सोन्याची नगरी द्वारका नगरी सारखी दिली.
कृष्णाची नगरी तरी समुद्रानं बुडवली, पण सोन्याची सुदामपुरी मात्र बुडाली नाही, अद्याप मिळते. म्हणजे तात्पर्य सांगण्याचा अर्थ काय तर एवढं दुस्तर कठीण असलेलं कर्म सुद्धा संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं बदलतं. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांचं कर्म बदलावं आणि त्यांचं ज्ञानपूर्वक सुख समृद्धी आणि ऐश्वर्य त्यांना प्राप्त व्हावं. म्हणून माझ्या महाराष्ट्रातले लेकरं दारिद्र्य राहू नयेत, माझ्या महाराष्ट्रातले लेकर कर्महीन राहू नयेत, माझ्या महाराष्ट्रातले लेकर सुखी राहावेत. म्हणून त्याच्याकरता महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकराला माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांच्या पायावरती डोकं ठेवण्याचा पहिला प्रामाणिक धडा दिला. आता पाय पडायचं म्हणल्यानंतर महाराज काही खर्च येतो का? संतांच्या पाय पडायचं म्हणलं तर काही असं काही का? संतांनी डाव्या पायाचं डोनेशन वेगळं आणि उजव्याचं वेगळं असं काही डोनेशन ठेवलेलं आहे का महाराज? फुकट आहे, फुकट. आणि जगात फुकट असलेली साधना कुठंच नाही, फक्त महाराष्ट्रातच आहे. म्हणून महाराष्ट्रातले लोक फुकटे असल्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचार केला की महाराष्ट्रातल्या लोकांना फुकट फार आवडतं, म्हणून फुकटची साधना सांगितली. महाराज काहीच करायचं नाही. बरं, त्याला वेळेचं बंधन नाही. सकाळी बी पाय पडता येतं, दुपारी पाय पडता येतं, संध्याकाळी पाय पडता येतं. बरं, जागेचं बंधन नाही. मंदिरात पाय पडता येतं, घरी पाय पडता येतं, रस्त्यामध्ये पाय पडता येतं. जागेचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. बरं, शिक्षणाचं बंधन नाही. असं काही का की MA झालेल्यालाच फक्त पाय पडता येतं असं काही? MA झालेल्याला तर पाय पडता येतं, पण एका यमाला 8 पाय सारख्या नसलेल्याला बी पाय पडता येतं. कुणालाही पाय पडता येतं. स्त्रीला पाय पडता येतं, पुरुषाला पाय पडता येतं, लहान मुलाला पाय पडता येतं. वयाची अट नाही, स्त्री पुरुषाची अट नाही, लहान मोठेपणाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, कशाचीच अट नाही. इतकं सोपं पाय पडणं आहे. ते पाय पडणं महाराष्ट्राच्याच फक्त वाट्याला आलं. म्हणून तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आपलं पश्चिम बंगालमध्ये गेलात तर तिथे पाय पडण्याची पद्धत नाही. चौकड गेलात तर पाय पडण्याची पद्धत नाही. महाराष्ट्रातच पाय पडण्याची पद्धत आहे. म्हणून महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. आणि पाय पडण्यानं काय होतं राजा हो सांगू का तुम्हाला? पाय पडण्यानं काय काय क्रिया होतात लक्षपूर्वक काय का? पाय पडल्यानं संत भेटतात. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं संत भेटतात. त्यानंतर संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर देव भेटतो. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं सुख भेटतं. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं मोक्ष भेटतो. संतांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर बुद्धी प्राप्त होते. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर विजय प्राप्त होतो. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर बल प्राप्त होतं. संतांच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर आरोग्य प्राप्त होतं. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर आयुष्य वाढतं. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मरण टळतं. संतांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. संतांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर रिद्धी सिद्धी प्रसन्न होतात. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर लक्ष्मी प्राप्त होते. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मान प्राप्त होतो. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं कीर्ती प्राप्त होते. संतांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर सगळा समाज आपल्या पायावर डोकं ठेवीत असतो. इतक्या गोष्टी होत्यात महाराज संतांच्या पायावर डोकं ठेवल्यामुळं. म्हणून पाय पडण्याचं सोपं साधन आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी आम्हाला सांगितलं. तर संतांच्या पायावरती डोकं ठेवावं. आता ज्याला डोकं आहे तेच संतांच्या पायावर डोकं ठेवते. तर ज्यांना डोकं नाही त्यांच्यासाठी मी जास्त डोकं लावित नाही. कोणाच्या डोक्याला डोकं लावित बसायचे आणि माझ्या डोक्याचा खाना खराबा करीत नाही. तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला तर असं वाटतं तुम्हाला डोकं बिलकुल नाही. तुम्ही म्हणताल की महाराज तुम्हाला डोकं नाही. कशावरून? तुम्ही म्हणतात की ज्या माणसाला डोकं नाही, बिना माणूस डोक्याचा असतो का कुठं? बिना डोक्याचा माणूसच नसतो. तुम्ही म्हणतात की तो ज्या माणसाला डोकं नाही. नाही नाही, ते डोकं आहे, पण काही काहीचं डोकं म्हणजे फक्त खुंटीवर टोपी अडकण्या इतकं डोकं काही काहीच
एवढंच आहे महाराज. डोक्याची शोभा भांग पाडण्यासाठी नाही. काही भांग वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पाडतात महाराज. आता तर नवीनच भांग निघालेत महाराज, फार सुंदर तऱ्हेचे. ते तुम्ही कडव्याच्या गंजी पाहिल्या असत्या. तुमच्याकडे वळाया म्हणते तर गंजी म्हणते तर वळाया, अशा वळाया निम्म्यापर्यंत नीट असतात अशा, आणि मग वरी असं छप्पर शापरल्यासारखं असतं, असं पाणी काढायचं असं, त्याचा सरडा टाकून असं वरून पाणी काढायचं. तसं काही काहीचे इथून जेच समजा केस इथपर्यंत काढलेले असते आणि वरी ते असं शेकारलेलं छप्पर शाकार. ते आता नवीन निघालेला काय म्हणतात कुणाच ठाऊक त्याला. तेव्हा असा भांग पाहिल्यानंतर लेकरू इतकं छान दिसतं, वाटतं त्याचा फोटो काढावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवावा आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावं. अरे छान दिसतं लेकरू, फार मस्त दिसतं. आता नवीन पद्धत आहे की वेगळे वेगळे भांग काढण्यासाठी देवानं डोकं दिलं नाही महाराज. वेगळे वेगळे फेटे बांधण्यासाठी, अहो फेटे बांधायला सुद्धा काही काही लोक लग्नामध्ये काय फेटे बांधतात महाराज. हो बरं, पुरुष बांधिनात का, पण माता भगिनीने आमच्यावर ओव्हरटेक करायला सुरुवात केली. गाडी पुढं काढली, बारकी गाडी आहे पण मोठ्या गाडीच्या पुढं काढली, जागा नव्हती तरी वटवून पुढं काढली महाराज. त्यांनी आता फेटे बांधायला सुरुवात केली महाराज. डोकं हे येडं म्हणून स्वतःच्या पदरच्या पैशानं गोळ्या चालू करते म्हणून लोखंडाचं अंगावर घातल्यानंतर वेडं म्हणत असते, तर तोळावर सोनं घातलं तर शानं म्हणत असते. वजनदार असतं तसं माणसं जी लावणारी असते, वाटणारी असते आणि पाय पडणारी असते, त्यांची चर्चा ठिकाणी होते महाराज. आणि कुलवान कन्या कशावरून ओळखली जाते, तर जी पाय पडते ती कुलवान कन्या असते. तसं कुलवान घराण्यातले संत वाकत असतात आणि कुलवान सिलवानपणा दाखवित असतात, जे कधीच कुठं वाकत नाही, जे संताच्या पुढं वाकत नाही, जे ग्रंथाच्या पुढं वाकत नाही, जे पंथाच्या पुढं वाकत नाहीत, जे महंताच्या पुढं वाकत नाही, जे धर्माच्या पुढं वाकत नाहीत, जे कर्माच्या पुढं वाकत नाहीत, जे मायबापाच्या पुढं वाकत नाहीत, फक्त बायको सोडून कुठंच वाकत नाही. 24 कॅरेटचे नसतेत महाराज. म्हणून त्याच्याकरता आमच्या साधू संतांनी महाराष्ट्राला सुंदर तऱ्हेचं शिकवलं पाय पडण्याचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता पाय पडण्याचं एक दुसरं गणित सांगतो, कारण आपल्या विज्ञान सांगतो. विज्ञान सगळ्याला झेपणार नाही, पण ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी विज्ञान सांगतो. आणि विज्ञानामध्ये बी रसायनशास्त्र सांगत नाही, भौतिक शास्त्र सांगत नाही, जीवशास्त्र सांगतो. ज्याला इंग्लिश मध्ये बायोलॉजी म्हणतात, असं जीवशास्त्र सांगतो. आणि त्या जीवशास्त्रामध्ये अनाटॉमी म्हणजे उच्च दर्जाचं जीवशास्त्र, जे MBBS ला शिकवलं जातं ते अनाटॉमी शास्त्र आहे. अनाटॉमी शास्त्र म्हणजे जीवशास्त्रातलं प्रगतशील शास्त्र आहे, खूप मोठं प्रगतशील शास्त्र आहे. आपल्या मेंदूतून आज्ञा निर्माण होतात आणि अवयवाला त्या आज्ञा दिल्या जातात. मज्जातंतू, मज्जारज्जू आणि लिगामेंट्सच्या माध्यमातून आपल्याला आज्ञा दिल्या जातात. आता हे माझा हात आहे, मला असा करायला मेंदूतून आज्ञा आली, पुन्हा पसरायला अशी आज्ञा आली, ताटात घास उचलायची हाताला आज्ञा आली, तोंडात घासायची, घास घालायची आज्ञा आली. मेंदूतून आज्ञा येतात. लक्षपूर्वक आहे का, मेंदूतून आज्ञा. म्हणून आज्ञापक मेंदू हा आज्ञापक आहे. म्हणून मेंदू मध्ये ज्ञान इंद्रिय आहे. सगळं मंत्रिमंडळ म्हणजे प्रशासन आणि शासन. शासन वरी आहे आणि प्रशासन खाली आहे. खाली कर्मचारी वर्ग आहे आणि वरी सगळा शासन वर्ग आहे, राज्यकर्ते वरी येत. म्हणून डोळे दूरदर्शन मंत्री वरीच आहेत आणि त्यांची ही क्वार्टर आहे महाराज. हे दूरश्रवण मंत्री कान वरीच आहेत. त्यानंतर हवामान खातं श्वासोच्छ्वास वरीच आहे महाराज.
नियंत्रित प्राणवायूचा संबंध वरी आहे. त्यानंतर अन्न पुरवठा मंत्री वरी आहे, खाली फक्त गोडाऊन. इथं काय आहे? गोडाऊन. वरी मंत्री येत, त्यांनी वरून किती पाठवायचं ते खालच्याचा विचार घेऊन पाठवायला पाहिजे. आणि जर आगाऊ पाठविलं आणि खाली जागा नसेल बळजबरीनं मध्ये कोचलं तर महाराज त्याचा दुष्परिणाम होतो. आणि मग रात्रीच्या 2 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात होते. आणि ताशी 80 किलोमीटरच्या वेगानं वादळ शेजारचे झाड उडून जायचा कार्यक्रम. म्हणून जरा जपून राहायचं. ज्यांनी गोडाऊन मध्ये ज्याच्या मंत्र्याने जास्त पाठवलंय त्यांनी असं दाटीवाटीनं बसायचं नाही, असं पटांगणात लांब बसायचं. म्हणजे उद्यापासून सांगतो मी, म्हणजे बाहेर लांब बसलेले जे लोक असतील त्यांना हेच कार्यक्रम केला असं काही नाही, तुम्हाला सांगतो मी. आणि मग एखादी गोडाऊन नाही महाराज, त्याच्याकडे तिकडे काही तक्रार नाही किती माल पाठवायचा किती नाही पाठवायचा. हे सगळं मंत्रिमंडळ वरी आहे. म्हणून आज्ञा वरून होतात. पण त्यातली त्यात आमचे पपाळे सर इथं शिक्षक आहेत, त्यांना माहितीये मेंदूतून आज्ञा निर्माण होतात, पण मेंदूतून नेमक्या कुठल्या भागातून होतात हे अजून विज्ञानाला माहित नाही. माझं लक्षपूर्वक आहे का? मेंदूतून आज्ञा होतात, पण मेंदूतून कुठल्या भागातून होतात हे अजून विज्ञानाला माहित नाही. अनाटॉमी शास्त्राला माहित नाही, शरीर शास्त्राला माहित नाही, जीवशास्त्राला बिलकुल माहित नाही. पण जिथं विज्ञान समाप्त होतं तिथून आमचं अध्यात्म सुरुवात होतं. म्हणून त्याचा प्रश्न आमच्या अध्यात्मात सोडवलेला आहे. अध्यात्म काय सांगतं तर मेंदूतून आज्ञा होतात, त्याची ऑफिस या 2 भुवयाच्या मध्ये इथं ऑफिस आहे महाराज, इथं. म्हणून खरा संवेदनशील माणूस इथं असतो, इथं. म्हणून हरभरे एवढा शेंगदाणे एवढा खडा जरी जोरात मारला तरी माणूस मरतो महाराज, इथं जर लागला तर. म्हणून सगळ्यात सत्य प्राण हरक घातक जर कोणतं वर्म असेल तर या ठिकाणी वर्म आहे. इथं त्याचं ऑफिस आहे, म्हणजे तिथं आज्ञाचक्र आहे. आमच्या पतंजली शास्त्रानं योग शास्त्रानं सांगितलं इथं आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्र त्या चौकामध्ये इथं आज्ञाचक्र आहे. म्हणून आमचा वारकरी ते आज्ञाचक्र उद्दीपित व्हावं म्हणून गोपीचंदन लावतो महाराज. आणि गोपीचंदन म्हणजे गोपीच्या पायाचे रजक्कन आहे. आणि म्हणून त्या पायाचे रजक्कन रास क्रीडा केल्याच्या नंतर त्यांच्या अंगातून घाम बाहेर पडला आणि त्याचा गोपीचंदन तयार झाला. आणि तो गोपीचंदन म्हणजे गोपीच्या पायाचे रजक्कन असल्यामुळं आम्ही कपाळाला लावले की आम्ही रोज गोपीचं दर्शन घेतो महाराज. आणि गोपी या जगातल्या सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. यथा व्रज गोपिका नाम, म्हणून गोपी श्रेष्ठ भक्त असल्यामुळं गोपीचंदन लावणारे माणसं रोज संतांच्या पायावरती डोकं ठेवीत असतात आणि ते आज्ञाचक्र ठेवीत असतात. आणि ते आज्ञाचक्र गंध लावायचा ठरला तरी 2 अशा उभ्या रेगा असतात महाराज, मध्ये काही नाही. आता झेपलं तर घ्या, मध्ये हुक्का सुद्धा नाही, नाष्टगंध सुद्धा नाही. खरा वारकऱ्याचा धर्म आहे 2 रेल्वेच्या रुळासारखे रुळ असे 2 इथं मारणं. म्हणजे या 2 रेगा म्हणजे मधून जर त्या मेंदूचं विच्छेदन केलं म्हणजे पोस्टमार्टम केलं तर तुम्हाला 2 शिरा दिसतील महाराज. आणि या 2 शिरा 2 बाजूला आलेल्या असतात आणि खाली अर्धचंद्र म्हणजे त्या ठिकाणी असा त्याला त्या मिळालेल्या असतात. म्हणून खालून असा गंध आणि वरती 2 अशा रेगा असा गंध असतो. म्हणजे धन आणि ऋण, धन आणि ऋण म्हणजे न्यूटन आणि थेट, आर्थिंग आणि लाईट, या पद्धतीनं या 2 रेगा असतात. आणि संतांच्या पायामध्ये धन ऋण 36,000 व्होल्टेजची इतकी मोठी विद्युत शक्ती असते. आणि त्याच्यावर या 2 रेगा जर पडल्या तर प्लग मध्ये पिन घातल्यासारखी होती आणि त्याचं आज्ञाचक्र उद्दीपित होतं महाराज. आणि त्याला सगळं फळ प्राप्त होतं.
म्हणून त्याच्याकरता या दोन शिरावरती त्यांच्या पायाचा टच व्हायला पाहिजे, स्पर्श व्हायला पाहिजे, त्याला म्हणतात पाय पडणं. आणि म्हणून वारकरी मधल्या बोटानं गंध लावतो महाराज, मधल्या बोटानं. आतापर्यंत तुम्ही जर कशानं लावित असलात, तारीनं लावित असलात तर लावू नका. लावता लावता तुम्हाला येईल, पण मधल्या बोटानं गंध उघडायचा ना असा करून असा लावायचा, आणि इकडून असा कोरायचा आणि इकडून असा कोरायचा. ह्या बोटानं का तर हे सूर्याचं प्रतीक आहे हे बोट, आणि सूर्याचं प्रतीक असल्यामुळं सूर्य हा ज्ञानाचा प्रतीक आहे. म्हणून गंध लावताना लावल्यानंतर या बोटानं लावल्यानंतर सूर्य प्रसन्न होतो आणि त्याच्या मेंदूमध्ये ज्ञान प्रज्वलित होतं. म्हणून त्याच्याकरता याच बोटाने गंध लावायचा असं शास्त्र आहे. म्हणून वारकरी हा रोज पाय पडतो. तशा पूर्वीच्या काळातल्या आमच्या माता भगिनी सुद्धा कपाळाला कुंकू लावायच्या, कुंकू. आणि ते कुंकू नेमकं या आज्ञाचक्रावर कुंकू असायचं महाराज, आज्ञाचक्रावरती. आणि ते कुंकू ते बी मधल्याच बोटानं लावायचे महाराज असं. आणि ते कुंकू म्हणजे कशाचं असायचं तर हळद आणि चिंचोक्याचं पीठ आणि विशिष्ट प्रकारचं त्याच्यामध्ये मिश्रण केल्याच्या नंतर त्याचं कुंकू तयार होतं. आता ते चिंचोक्याचं पीठ म्हणजे काय आहे तर चिंचोका जर विंचू चावला आणि उगाळून जर लावला तर तो विंचू उतरतो महाराज. इतका चिंचोक्याच्या पिठामध्ये शक्ती आहे. आणि हळद मुका मार लागल्यानंतर ती शांत करते आणि जखम भरून काढण्याचं काम करते. त्या ठिकाणी विष असलेलं उतरायचं आणि शांत करण्याकरता स्त्रीच्या डोक्याला कुंकू असल्याच्या नंतर ती शांत राहायची. कारण घरामध्ये सासूचा त्रास, सासऱ्याचा त्रास, दिराभायाचा त्रास, पुन्हा अजून मुलाचा त्रास, नवऱ्याचा त्रास, ननंदेचा त्रास, सगळ्या शेजारणीचा त्रास, सगळा त्रास सहन करून दुपारच्याला तिला डोक्यावर सूर्य असताना अग्नीच्या पुढं उभं राहून स्वयंपाक करण्याची पाळी येते महाराज तिला. म्हणून ती सगळी गरमी असते, म्हणून तिचं डोकं शांत राहावं म्हणून पूर्वीच्या काळात कुंकू लावलं जायचं असं. आणि शांत गृहिणी शांत घरात असली की आपोआप नवरा शांत होतो. नवरा शांत राहिला की त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून तिच्या कपाळाला कुंकू लावल्यामुळं त्याचं आयुष्य वाढतं असा कार्यकारण भाव संबंध आहे. घरामध्ये गृहिणी शांत व्हावी, ती शांत कुंकान होते, टिकलीनं नाही. म्हणून मी आपल्याला सांगितलं की कुंकू हे श्रेष्ठ आहे. आणि कुंकू हे साधू संतांच्या पायावर डोकं ठेवल्यासारखं आहे. म्हणून हिंदू संस्कृतीतल्या स्त्रिया आणि पुरुष गंध लावायचे. आणि त्या पद्धतीनं महाराज ते काही काही मग नसले जर माळकरी तर ते कुंकाचा पट्टा लावायचे असा. आता लोकांना गंधाचाच गंध राहिलेला नाही, गंधाचाच गंध नाही. कुणी आता गंध लावितच नाही. सगळे आता स्त्रिया बी बारीक एवढा असा केसा एवढाच टिपका गंधाचा लावतात. त्यांना लाज वाटते ते मोठं कुंकू लावण्याकरता. आणि सुशिक्षित झालेले तर त्याच्यापेक्षा बारीक लावतात, ओळखू सुद्धा येत नाही की नेमकी ही कोण आहे, कोण आहे. फुफ्फू आहे, आत्या आहे का कोण आहे का हे ओळखू येत नाही महाराज. आणि पुरुषाच्या बाबतीत तसंच आहे, गंध न लावणारे. कारण गंध हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि त्याच पद्धतीनं आयुष्य वाढवणारं प्रतीक आहे आणि ज्ञान आणि डोकं ठिकाणावर ठेवणारं प्रतीक आहे. म्हणून आम्ही संतांच्या पायावर गंधाच्या बाबतीमध्ये डोकं ठेवतो. म्हणून त्याच्याकरता श्री संताची चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल एवढंच मला आज शिकवायचंय. कारण पाय पडण्याचीच फार पंचायत आहे महाराज. लोक पायच पडत नाहीत आणि पाय न पडल्यामुळं दुर्भागी राहतात महाराज. आणि इतकी सोपी गोष्ट आहे. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं अट्टहासानं सांगितली महाराज, तेने भेटे देव आपे आप, संतापायी माथा ठेविता सद्भावे, आणि तेने भेटे देव आपे आप. भाग्य सगळं उदयाला येत, म्हणून त्याच्याकरता पाय पडावं ही सोपी गोष्ट आहे. आता पुन्हा पुढचं चिंतन सांगतो महाराज.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर नावाचं गाव आहे आणि त्या जयसिंगपूर नावाच्या गावामध्ये एक घटना घडली. तिथे एक राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या काळात मांडलिक राजे खूप होते. खूप आपल्या देशामध्ये जवळजवळ 500 राजे होते. इंग्रजाचं ज्यावेळेस राज्य निघून गेलं त्यावेळेस इसवी सन 1947ला कुणी म्हणतं 300 राजे होते, कुणी म्हणतं 500 होते. परंतु सगळे बारीक मांडलिक हे ते सगळे मिळून 500 राजे होते महाराज. हो, आणि ते राजे असे 500 राजे होते आणि ते सगळे राजे खालसा केले. वल्लभभाई पाटलांनी गृहमंत्री असताना फक्त 2-3च राजे राहिले होते प्रमुख. एक हैदराबादचं संस्थान राहिलं होतं आणि इकडं जुनागडचं एक आणि काश्मीरचा हरिसिंग हे 3 राहिले होते. सरते शेवटी हे 2 राजे वल्लभभाई पाटलाकडे दिले. तुम्ही ह्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं. आणि पंडित जवाहरलाल नेहरूकडे काश्मीरचं राज्य दिलं. आणि पंडित जवाहरलाल नेहरूचं ते राज्य अजूनही जशाला तसंच समजा घोंगड भिजत पडलं होतं. आता ते सुटलेलं आहे. परंतु हैदराबादचं आणि जुनागडचं महाराज ते संस्थानिक वल्लभभाई पाटलानं मिलिटरी पाठवली आणि 3.5 दिवसामध्ये हैदराबादचं संस्थान घेतलं. फक्त 2च तास जर उशीर झाला असता तर हैदराबादचं संस्थान इनो मध्ये बोलणी करण्याकरता गेलेलं होतं आणि प्रतिनिधी गेलेला होता आणि महाराज 2च तास उशीर झाला आणि तोपर्यंत तो हैदराबादचा निजाम शरण आला. म्हणून आज रोजी मराठवाडा महाराष्ट्रात चिटकून आला. नाही तर मराठवाडा आतापर्यंत 1961 सालापर्यंत हैदराबाद प्रांतामध्ये होता महाराज. आणि त्याची महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्र 61 साली 1 मे 1961ला संयुक्त महाराष्ट्र झाला. तोपर्यंत नव्हता. म्हणून मराठवाडा आमच्या मराठवाड्यातून तुमच्याकडे येण्याकरता व्हिसा काढावा लागत होता. व्हिसा काढावा लागत होता. आम्ही मराठवाड्यातली माणसं म्हणजे निजामी राजवटीतले होते. आम्हाला भारत स्वतंत्र झाला त्या टाइमला आम्ही स्वतंत्र झालो नव्हतो. आम्हाला 17 सप्टेंबर 1948ला आमचा भाग स्वतंत्र झाला आणि त्याच्याकरता आम्हाला सशस्त्र लढाई करावी लागली. जाऊ द्या, मला एवढा भाग सांगत बसायचं नाही. हे संस्थानिक होते. तसा तिथे एक संस्थानिक राजा होता जयसिंगपूरला. आणि घटना अशी झाली की त्याला सलग 8 मुली झाल्या. 8 मुली झाल्याच्या नंतर त्यांनी राणीला सांगितलं आता 9व्या वेळेस जर मुलगी झाली तर तुला फासावर दिलं जाईल. आता वास्तविक पाहिलं तर मी माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. मुलगी होणं हा स्त्रीचा दोष नाही, हा पुरुषाचा दोष आहे. पण आपलं पितृसत्ताक कुटुंब पद्धती असल्यामुळं उगीच ज्याच्यावर नाही त्याच्यावर दाब देऊन पुरुष त्या टाइमला घातकी होते. म्हणून पुरुषाची काही गोष्टीची कमतरता म्हणून मुली होतात. पण त्याही राजाला ते कळलं नाही. त्या राजानं तिला राणीला सांगितलं की तुला फासावर दे. आणि मग राणी घाबरली महाराज. आणि योग असा की 9व्यांदा बी मुलगी झाली. आणि मुलगी झाल्याच्या नंतर तिनं ताईला सांगितलं हे बघ तुझ्यात माझ्या दोघीतच राहिलं पाहिजे. आता आजचं मरण आपण उद्यावर ढकलू आणि मुलगा झाला असं जाहीर करू आणि ह्या मुलीला मुलाचे कपडे घालू. तिने सांगितलं हरकत नाही, तुमचा प्राण वाचत असेल मालकीनबाई तर मी खोटं बोलायला तयार आहे. आणि राणी बाळांत झाल्यानंतर तिनं बोबाटा उठवला आणि सगळ्या नगरीत आनंद झाला. मग हेल घातला, बाकी भानगडी काय व्हायच्या ती झाल्या आणि त्या मुलीला मुलाचे कपडे देऊन वाढवण्यात आलं. पण पुढे योगायोग त्याचं नाव जयसिंग असं ठेवलं. मुलगीच पण मुलाचं नाव जयसिंग असं ठेवलं. आणि तो मुलगा म्हणून वाढलेला तो थोडासा वयात आल्यानंतर त्याचं लग्न करायचं ठरलं. आणि लग्न करायचं ठरल्यानंतर त्या मुलीनं विचार केला आता माझं जर दुसऱ्या मुलीबरोबर लग्न झालं तर माझी आबरू चव्हाट्यावर जाईल आणि माझ्या आईला मरण. हे आता चांगलं नाही, त्याच्यापेक्षा मी जीव दिलेला बरा. म्हणून लग्न ठरलं आणि तशा अवस्थेत त्या मुलीनं घर सोडलं. सोडल्यानंतर एका विहिरीवर जाऊन
तिथं मोठ चालत असते, त्या मोठीला वडवण असते आणि त्याला 2 जिगण्या असतात. त्या जिगण्यावर हात दिला आणि वरून उडी टाकून प्राण द्यायचा त्या मुलीनं. तितक्या अवकाशात महाराज तिथून आमच्या ज्ञानेश्वर महाराजाची आणि नामदेवरायची दिंडी चालली होती. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हो अशी दिंडी चाललेली पाहिली, कानावर आली. आणि त्या मुलीनं विचार केला की आता शेवट मरायचं तर संतांच्या पायावर डोकं ठेवावं. म्हणून ती मुलगी आली, ज्ञानेश्वर महाराजाच्या पायावर डोकं ठेवलं तिनं. आणि ठेवल्यानंतर ती मुलाचे कपडे असल्यामुळं डोकं ठेवलेलं ते उचलली ना ती मुलगी. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ए मुला उठ, कुठपर्यंत माझ्या पायावर डोकं ठेवतोस, उठ. जिहिले बिद्द मात्रे वेचो पालती त्यांनी सांगितलं, महाराज मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. असं का? उठून उभं केलं आणि सांगितलं, महाराज मी मुलगी आहे. नाही बाळा तू मुलगी नाहीस, मुलगा आहेस. नाही महाराज मी मुलगी आहे, कपडे माझे मुलाचे येतात, पण मी मधून मुलगी आहे. नाही बाळा, माझं संताचं वचन खोटं होणार नाही. लघुशंकेला जाण बघून ये, तू मुलगी नाहीस, मुलगा आहेस. आणि महाराज पाय पडण्याचा परिणाम काय झाला मला याच्यातून एकच सांगायचंय. फक्त संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानं पूर्णपणे शरीर बदललं आणि तो मुलगा झाला, आनंद झाला. मग त्याचं लग्न झालं आणि त्या नगरीचा तो राजा झाला. म्हणून त्या मुलाचं नाव जयसिंग ठेवलेलं होतं, म्हणून ते जयसिंगपूर झालं. महाराज आजही सांगलीच्या पुढं आणि इचलकरंजीच्या मध्ये जयसिंगपूर नावाचं गाव आपल्याला पाहायला मिळतं. ही सत्य घटना मी तुम्हाला प्रतिपादन केली. पाय पडण्याच्या एवढ्या गोष्टी येतात. अजून शेकड्यानं गोष्टी सांगन महाराज मी, शेकड्यानं. पण एवढ्या गोष्टी सांगायच्या म्हणल्यानंतर लोक म्हणतील, महाराज आता आम्ही तुमच्या पाय पडतो, बंद करा हे. तुमच्याच पाय पडतो तर आम्हाला ताजं फळ मिळेल कीर्तन सुटलेल्याच. ताजं फळ तुमच्या पायावर डोकं ठेवतो, पण तुम्ही आता बंद करा हे. म्हणून महाराज तुम्हाला सांगतो, पाय पडणं ही सोपी गोष्ट आहे आणि फल प्राप्त पाहिजे म्हणलं तर मी तुम्हाला 22-23 फलं सांगितली महाराज. एवढ्यावरतीच नाही तर सगळे फळं आपल्याला माहिती येतात. आमच्या नाथ महाराजाच्याकडे गावोबा नावाचा भक्त होता. 1.5 क्विंटल वजन होतं महाराज त्याचं, आणि रोज 5-5 पोळ्या पूर्णाच्या खात होता. आणि त्याला पुरणपोळी आवडायची म्हणून त्याच्या आईनं गरिबीनं म्हटली, माझ्याकडे कुठली पुरणपोळी, म्हणून त्या लेकराला महाराजाकडे आणून घातली. तिथं रोज पुरणपोळी खाऊन ते खूप लट्ट झालेलं होतं, काम काहीच करायचं नाही. आणि महाराज एके दिवशी सगळे शिष्य निघून गेले महाराजापासून, नाथ महाराजापासून. गावोबा फक्त पोळीसाठी राहिला होता. आणि जवळ आल्यावर गावोबाच अशी दाढीवटी धरली, डोक्यावर हात ठेवला आणि पायावरती डोकं ठेवलं. गावोबांनी सांगितलं, गावोबा आता मी वैकुंठाला चाललोय. आता माझी राहिलेली सगळी ग्रंथ संपदा तू पूर्ण करायची. पायावर डोकं ठेवलं, महाराजाचा आशीर्वाद प्राप्त झाला. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर नाथ महाराजानं जसं रामायण लिहिलं, तिथून पुढचं उत्तर रामायण गावोबानं लिहिलं.
8 ग्रंथी आहेत, त्या सगळ्या ग्रंथी हस्तामूलक आदी करून नाथ महाराजाच्या ओवीसारखी ओवी अक्षराचा शब्दाचा सुद्धा बदल होत नाही इतकं काम त्यांनी केलं. म्हणजे पाय पडण्यानं त्याला ज्ञान. आपुल्या सारिके करीती दत्ता पायावर डोकं ठेवल्यानं संतत्व येतं आणि संत प्राप्त होतात. म्हणून एवढी गोष्ट खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. गावरान ज्वारीचं कणीस मोठं झाल्याच्या नंतर महाराज ते जमिनीकडे वाकून बघतं. म्हणजे याचा अर्थ ते जमिनीला पाय पडतं. महाराज, आई तुझ्यामुळे मी मोठा झालोय ग, आणि तुझ्या आशीर्वादानं मी या आकाशात विहार करतोय आणि छंदानं डुलतोय आहे. म्हणून ते गावरान ज्वारीचं कणीस वाकतं महाराज. पण जे हायब्रिडचं असतं ते बिलकुल वाकत नाही महाराज. 500 एकरचा प्लॉट असू द्या, ते नीटच निघालेलं असतं. तसं जे कुठंच वाकत नाही ते हायब्रिड असतं महाराज. आणि जे गावरान असतं ते वाकतं. आणि ते वाकलेलं कणीस आपल्या भगवंताच्या मंदिरात असतं महाराज. जे देवाचं असतं ते वाकत असतं, आणि जे देवाचं नसतं ते वाकत नाही महाराज. फक्त पंचवार्षिक योजना आल्यावर नंतर वाकतं महाराज. हो, आणि तुम्हाला सांगतो हे काय साधं फळ आहे का महाराज? अहो, पाय पडल्यानं लोक मंत्री झाले ना, आमदार खासदार झाले, ते काही करीत नाहीत. बाकी फक्त दिसन त्याच्या पाय पडतात महाराज. त्या टाइमला आलं की पाय पडायचं काम करते आणि आपण फुगून जातो. आणि ते पाय पडण्याचं हत्यार वापरीत येतं. त्यांना माहिती पाय पडल्यानं कपाळ झिजत नाही, पण एकदा पद प्राप्त झालं की पुन्हा हे पाय पडत जरी आले तरी पुन्हा विचारायचं. असं शास्त्र आहे महाराज ते. म्हणून पाय पडण्यानं सगळ्या गोष्टी होतात. म्हणून पाय पडावं. आणि म्हणून आमच्या नातनार आपलं ज्ञानोबर आहे, आपलं तुकोबराने सांगितले, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मला पूर्त फळ काय प्राप्त झालं? अभंगाच्या
शब्दाचा अर्थ जन्म मरणाची परंपरा समाप्त झाल्यानंतर विश्रांती असते. उगं कॉटवर पडलं म्हणजे विश्रांती नाही. शरीर कॉटवर पडतं त्याला विश्रांती म्हणत नाहीत. मनाची तळमळ जिथं थांबते त्याला विश्रांती म्हणतात. आणि वी हा उपसर्ग आहे आणि श्रांत शब्दाचा अर्थ आहे थकलेला, भागलेला. आणि जन्म मरणाच्या परंपरेनं थकलेला आहे जीव महाराज. आणि त्याला संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर विश्रांती मिळते, म्हणजे जन्म मरणाची परंपरा खंडते, असा त्याचा समन्वय अर्थ आहे. आणि जन्माचं खूप वेदना आहे, दुःख आहे, तसं मरणाचं वेदना आणि दुःख आहे. म्हणून त्या ठिकाणी तो जीव शिनला जातो. पाये पिटी झाला सीन वळू गाई बैसुरी होय के ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला शीन. या दृष्टिकोनातून खूप मोठा शिनवाटा होत असतो जन्माचा आणि मरणाचा. आणि ती मला विश्रांती प्राप्त झाली म्हणजे मला जीवनमुक्ती मिळाली संतांच्या पायावर डोकं ठेवल्यामुळं. आणि मग आता ती मिळालेली विश्रांती तुम्ही सांभाळली पाहिजे. म्हणून विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी पूर्ण सुख दौरली हे काया कृपेच्या उरसे नव्हे अनारिशी उद्धरलो. तर माझी काया डवरली म्हणजे आनंद झाला, अष्टसात्विक भाव प्राप्त झाले. आणि तुम्ही तुमच्या उत्तरानं म्हणजे माझी योग आणि क्षेम दोन्हीही गोष्टी तुम्ही सांभाळल्या पाहिजे. आणि महाराज माझ्याकडून तुमची काही सेवा याही जन्मात घडली नाही आणि पाठीमागच्या जन्मातही माझ्याकडून सेवा घडली नाही, पण काहीतरी पूर्व पुण्याचा ठेवा होता म्हणून तुमचं मला दर्शन झालं. असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या
चरणकमली ही समर्पित करून तुम्हाला भगवंताचा प्रसाद म्हणून तुमच्या माझ्या कीर्तनाचं हे श्रेय आणि संपूर्ण पुण्य इथं सेवा करणाऱ्या संपूर्ण श्रोतृवर्गांच्या आणि सेवा करणाऱ्या सेवाधारी वर्गांना प्राप्त हो. मग कुणी अन्नदान केलेलं असेल, कुणी या ठिकाणी सतरंज टाकले असतील, कुणी मृदंगाला कणिक आणून दिलेली असेल, कुणी टाळ आणले असतील, ज्यांनी कुणी वाढफेड केली असेल, सगळ्या पद्धतीनं जी सेवा करणारी मंडळी आहे त्यांना उदंड आयुष्य लाभावं, माझ्या कीर्तनाचं पुण्य त्यांना प्राप्त होऊन धन धान्य आयु आरोग्य त्यांना प्राप्त होऊन त्यांच्या जीवनात भरभराट व्हावी आणि परमार्थाची वाढ व्हावी अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जोदस्त विनंती करतो. आणि आमच्या पप्पाळे सरांनी माझ्याकरताही तुमच्या पायाची सेवा करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचेही ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. चाल म्हणायची नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल सालावादप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आपला हा उत्सव संपन्न होतोय. महाशिवरात्रीच्या पर्वाचा हा उत्सव हरिभक्त परायण कीर्तन महर्षी महादेव महाराज राऊत यांनी अतिशय पायावर डोकं संतांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचा अनुभव येतो अनेक उदाहरणाच्या सहाय्याने त्यांनी स्पष्ट केलं. अगदी साध्या भाषेत साध्या या आपल्या संपूर्ण समाजाला कळतील, आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कळतील अशा पद्धतीने त्यांनी अनेक उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करून दिलं. आणि म्हणून महाराजांचं मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि लिंगदेव देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो.